महादेव मुंडेंना मारून गळ्याजवळचा मांसाचा तुकडा काढला आणि वाल्मिक कराडच्या टेबलावर ठेवण्यात आला. रोहित पवारांनी सांगितला भयंकर प्रकार. महादेव मुंडे यांचा खून 12 गुंठे जमिनीसाठी झाला. ती जमीन वाल्मिक कराड यांच्या मुलाला घ्यायची होती. जमिनीचा वाद वाढत गेला. पुढे या प्रकरणातून त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती सतीश फड आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी रोहित पवार यांना दिली. वाल्मिक कराडची 2 मुलं आणि गोट्या गित्ते यांनी महादेव मुंडेंना निर्घृणपणे मारलं. महादेव मुंडे यांच्या गळ्याजवळचा मांसाचा तुकडा काढण्यात आला होता. हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी परळीत महादेव मुंडे या कुटुंबियांची भेट घेतली. मुंडे कुटुंबियांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कराडचे जुने सहकारी असलेले बाळा बांगर आता या प्रकरणाबाबत माहिती समोर आणत आहेत. त्यांनी महादेव मुंडेंच्या गळ्याजवळचा मांसाचा तुकडा टेबलवर वाल्मिक कराड यांच्यासमोर ठेवण्यात आल्याचं सांगितलं. ही सर्व माहिती मला आज मुंडे कुटुंबाकडून सांगण्यात आली. या प्रकरणात मी एसपींना फोन केला, मात्र FIRमध्ये आणखीन काही नावं आलेली नाहीत असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. सुप्रिया सुळे या प्रकरणाबाबत आणखीन माहिती घेत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी देखील अधिवेशनात याचा पाठपुरावा केलेला आहे. सर्व जाती धर्माचे लोक या परिवारासोबत आहेत. एसपींशी बोलल्यावर आमचे समाधान झालेलं नाही. पुरावे असतानाही अद्यापही आरोपी अटक नाहीत. या प्रकरणात CDR काढण्यासाठी कुटुंबाला खर्च करावा लागला. हा खर्च सरकारने न करता सतीश फड यांनी बहिणीला न्याय मिळावा यासाठी 1.5 लाख रुपये खर्च करून हा डेटा काढला. बांगर यांनी या प्रकरणाचे फोटो दाखवले. त्यामध्ये महादेव मुंडे यांना अत्यंत वाईट पद्धतीने मारल्याचं दिसत आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. सतीश भाऊ फड व तसंच ज्ञानेश्वरीताई मुंडे यांचं मत आहे की त्यांचा मर्डर करण्यात आला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असं कळतंय की श्री आणि सुशील असे 2 मुलं जे वाल्मिक कराडची मुलं आहेत, त्याच्याचबरोबर गोट्या गीते आणि अजून काही लोक त्यांनी नावं तिथं घेतलेली आहेत. अशी सर्व लोक मिळून त्या दिवशी रात्री 9:30 वाजता का 9 वाजता महादेवराव मुंडेंना तिथं फार वाईट पद्धतीने तिथं मारण्यात आलं आणि इथला एक तुकडा त्यांच्या गळ्याच्या इथला हा काढण्यात आला. ते पोस्टमॉर्टम सुद्धा आलेला आहे की असा तुकडा काढण्यात आला होता. आणि मग जे बांगर आहेत, जे आपल्याला सोशल मीडियावर तिथं दिसत आहेत, जे पूर्वी वाल्मिक कराड बरोबर तिथं काम करायचे, पण आता समाजासाठी, लोकांसाठी, माणुसकीच्या नात्याने कुठेतरी ते खरं काय ते लोकांसमोर आणत आहेत. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं हा जो तुकडा काढला होता तो वाल्मिक कराडच्या टेबलवर नंतरच्या म्हणजे मर्डर झाल्यानंतर 4 दिवसांनी तो तिथं दिसला. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीताईंनी आम्हाला आज सांगितल्या, सतीश भाऊ फड यांनी सांगितल्या, त्या आम्ही सर्वांनी ऐकून घेतल्या. मीडिया सुद्धा तिथं होतं. मग आम्ही SPला फोन केला, कारण का झालं असं आहे की 18 महिने झाले तरी सुद्धा तिथं जे FIRमध्ये नावं यायला पाहिजे होती ती आत्तापर्यंत आलेली नाहीत. सुप्रियाताई सातत्याने ज्ञानेश्वरीताईंच्या संपर्कात आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी अनेक महिन्यांपासून कशी आहे, बरी आहे का, काय अडचण आहे याचा संपर्क त्यांचा तिथं आहेत. त्याच्याबरोबर आव्हाड साहेब स्वतः अधिवेशनामध्ये या विषयासाठी लढलेत, पाठपुरावा तिथं करत आहेत. इथं असणारे सामाजिक लोक, सर्व जाती धर्माची लोक या परिवाराबरोबर आहेत. पण SP साहेबांशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा आम्हाला खूप सकारात्मक उत्तर त्यांच्याकडनं काही मिळालेलं नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.